मांजरीवाडीतील धूमकेतू मुंगळ्या धनगर. समर्थ रामदास स्वामींचा एक छान श्लोक मला सोलापूरच्या मुंगळ्या धनगराची आठवण करून देतो. त्या श्लोकात ते म्हणाले, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारिखे दुःख मोठे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे मना, तू निर्माण न केलेल्या आणि तू न मिळवलेल्या संपत्तीची अभिलाषा धरू नकोस. ज्यावेळी तू स्वार्थी बनशील तेव्हा आपोआप तुझी हावसुद्धा वाढेल, हे नेहमी लक्षात ठेव. कोणत्याही चुकीचे परिणाम वाईटच असतात आणि नंतर त्या सगळ्यांचा तुला त्रास होईल, म्हणून तू कधीही स्वार्थीपणाला तुझ्या जवळपास फिरकू देऊ नकोस. हा रामदास स्वामींचा मनाचा श्लोक आमच्या मुंगळ्या धनगराला अगदी बरोबर लागू पडत होता. ज्यावेळी कधी मी हा श्लोक हळूच गुणगुणते तेव्हा माझ्या नजरेसमोर ते सगळं काही जसंच्या तसं दिसतं. मुंगळ्याच्या अतिलोभानं त्याने आपली अशी वाईट गती करून घेतली होती आणि अतिस्वार्थानं आपला नाश आपणच करून घेतला होता. सोलापूरच्या धनगरवाडीतला मुंगळ्या धनगर तसा तरुण आणि देखणा असला तरी महाबेरकी आणि चोरट्या वृत्तीचा इरसाल तरुण होता. लहानपणीच आपल्या आईवडिलांना खाऊन बसलेला मुंगळ्या कधी कुणाचं भलं करेल हे कोणी स्वप्नात सुद्धा चिंतलं नसतं. तरी देखील अशा बेवर्षी मुंगळ्याला सोलापूरच्या धनगरवाडीनं आपलं मानून त्याला त्याच्या आईनं ठेवलेल्या लहानशा झोपड्या सकट सांभाळलेलं होतं. या मुंगळ्याजवळ स्वतःची अशी फक्त 4 शेरडं होती. बाकी त्याच्या झोपडीत एक फुटकी मातीची मडकीसुद्धा नव्हती. त्याला कधी तहान लागली तर तो शेजाऱ्याच्या अंगणात ठेवलेल्या मडकीतनं पाणी प्यायचा. पण एक पाण्याचा मडका आणून आपल्या झोपडीत ठेवायचं त्याला कधी सुचलं नाही. सांगायचं तात्पर्य काय, मुंगळ्याला अगदी लहानपणापासून फुकट खायची सवय. त्याला अंग मेहनत करून 4 पैसे मिळवण्याचा विलक्षण कंटाळा. पण चोऱ्या माऱ्या करण्यात तो विलक्षण पाठायत. तो काय करायचा, कधी गावात जाऊन तिथल्या शेतकऱ्याच्या कोंबड्या किंवा बकऱ्या पाळवायचा. कुठल्या कातळाच्या खोल खपारीत बसून ते चोरलेलं कोंबडं किंवा बकरं मारून विस्तवावर भाजून खायचा. तर कधी कुणाच्या शेतातली कोवळी कणसं टोपलीभर पळवून किंवा कोवळ्या दुधानं भरलेल्या शेंगाची झाडं चुपटून आपल्या झोपडीत नेऊन कचा कचा खाऊन पोट भरायचा. कधीकधी अशी चोरी करून आपल्या झोपडीत येताना कोणाच्या दोरीवर वाळत घातलेलं धोतर कुडतं पळवून आणायचा, आपल्या कपड्याची सोय करायचा. म्हणजे काहीही उद्योग न करता मुंगळ्या चोऱ्या माऱ्या करून सुखात राहत होता. पण व्हायचं काय, सोलापूरच्या गावाजवळ ही धनगरवाडी होती आणि ही गरीब धनगरवाडी सोलापूर गावाला धरून होती. हे गरीब धनगर तिथल्या रामोशासारखे ह्या शेतकऱ्यांची शेतातली कामं करत. कधी शेतकऱ्यांच्या शेतात आपली शेरडं रात्रभर बसवून 4 दिडक्या मिळवत, तर कधी शिकारी कुत्र्याचं पिल्लू तिथल्या शेतकऱ्यांना विकून मापटभर ज्वारी घेत. त्यांच्या बायका शेतकऱ्यांच्या शेतात खपत. असे हे गावाला धरून असलेले धनगर काही ना काही उद्योग करून आपल्या पोटापुरतं मिळवत होते. अशी ही धनगर जात गरीब असली तरी त्यांच्यावर हे शेतकरी विश्वास ठेवत नसत कधी. हे धनगर चोऱ्या माऱ्या करण्यात पटाईत आहे, त्यामुळे त्यांना जरा दूर ठेवलेलं बरं अशी गावाची धारणा होती. तसं सोलापूर गाव चांगलं खातं पितं होतं. तिथं कुठलंही काम करून ही धनगरवाडी 4 घास सुखानं खात होती, आपल्या पोटापुरतं मिळवत होती. त्याला अपवाद फक्त आमचा मुंगळ्या. त्याला असं कष्ट करून जगणं अजिबात पसंत नव्हतं. त्याचं स्पष्ट मत होतं की एखादी गोष्ट चोरी करून काही कष्ट न करता फुकट मिळते, तर त्याच गोष्टी करता कष्ट करून ती मिळवण्यात काही अर्थ नाही, तर तो एक फार मोठा मूर्खपणा आहे. आता असं मत असलेला मुंगळ्या सडापटिंग होता. त्याच्या मागे बायको मुलांचा व्याप नव्हता, एकटा जीव सदाशिव. पण ह्या एकट्या जीवामुळे धनगरवाडी नेहमी गोत्यात येत असे. गावातलं काही चोरीला गेलं की गावकऱ्यांच्या संशयी नजरा प्रथम धनगरवाडीकडे वळत असत. नंतर पोलिसांना घेऊन आलेले ते गावकरी एकजुटीनं धनगरवाडीत येऊन त्यांच्या झोपड्या तपासून पोलीस तपासात त्या गरीब धनगरांची गाडगी मडकी तोडून फोडून टाकत. त्यावेळी त्या शेतकऱ्यांची बकरी किंवा 4-5 कोंबड्या पळवलेला मुंगळ्या मात्र कुठल्या तरी कातळाच्या खोल कपारीत बसून त्यानं चोरलेल्या त्या कोंबड्या किंवा बकरं मारून विस्तवावर भाजून खात बसलेला असायचा.
ज्यावेळी मुंगळ्या मोठ्या बकऱ्यापेक्षा एखादं लहान बकरं भाजून खायला बरं लागतं या सिद्धांतावर येऊन पोचलेला असे, त्यावेळी इकडे ती बिचारी धनगरवाडी मात्र आपल्या झोपड्यातलं ते पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी केलेलं नुकसान बघून कपाळाला हात लावून मुंगळ्याला शिव्या घालत बसलेली असायची. धनगरवाडीतल्या प्रत्येकाला माहिती होतं हे चोरीचं काम त्या बेवर्षी मुंगळ्याचं आहे. त्याची त्यावेळची धनगरवाडीतली अनुपस्थिती त्यांना ती गोष्ट सांगत होती. तरी ते बिचारे गरीब धनगर आलेल्या पोलीस आणि शेतकऱ्यांना मुंगळ्याबद्दल काही न बोलता गप्प राहत होते. तसं त्यांचंही बरोबर होतं. ते आलेल्या पोलिसांकडनं आणि शेतकऱ्यांपासून आपल्या झोपड्या सांभाळणार का त्या बेवर्षी मुंगळ्याला कुठल्या कपारी शोधत बसणार. आणि असं धनगरवाडीचं नुकसान झाल्यानंतर 2 किंवा 3 दिवसांनी त्या कोंबड्याचं किंवा बकरीचं शेवटचं तंगडं चोखून भरल्या पोटानं मुंगळ्या आपण त्या गावचेच नाही ह्या थाटानं आपल्या रिकाम्या झोपडीकडे येऊन भरल्या पोटानं आपल्या झोपडीत गाढ झोपी जात असे. त्यावेळी त्याच्या त्या भुकेलेल्या 4 शेरडींनी कितीही ओरडून धुमाकूळ घातला, मुंगळ्या उठायचं म्हणून नाव घेत नसे. त्यावेळी सर्व धनगरवाडी त्याला शिव्या देत त्याच्या नावानं त्या शेरड्यांबरोबर बोंबलत राहील. नंतर कधीतरी उठलेला मुंगळ्या आपण कामधंद्यासाठी बाहेर गेलो होतो असं सर्वांना सांगून आपल्या शेरडांना घेऊन चरायला बाहेर पडायचा. त्यावेळी धनगर त्याला फक्त शिव्या घालत राहत. अनेक वेळा त्या धनगरवाडीतली बुजुर्ग मंडळी या बेवर्षी मुंगळ्याच्या झोपडीत जाऊन त्याला 4 शब्द समजुतीचे सांगत की मुंगळ्या पोरा, अशा तू चोऱ्या मोऱ्या करून अख्ख्या धनगरवाडीला त्रास देतोस ते काय बरोबर नाही. त्यावेळी मुंगळ्या आपले छान दाखवत आपलं खास हसणं हसत त्या म्हाताऱ्यांना म्हणत असे, अहो आज्यानू, मी खरंच सांगलीला गेलो होतो. आता माया माघारी इथलं काय मला ठावा नाही. आणि ती म्हातारी मंडळीसुद्धा आता या बेरकी मुंगळ्याबरोबर काही बोलण्यात अर्थ नाही हे उमजूनसुद्धा त्याला उपदेश करत, अरे पण पोरा, असा तू सडा कावा पोवतूर राहणार. अरे काय पण कामधंदा करून शान वराड करत मोकळा हो, म्हणजे तुवा पण झोपडा भरण आणि मग तू होते काय घोळ घालत बसणार नाही. पुन्हा मुंगळ्या हसायचा आणि म्हणायचा, आता आज्यानो, अहो माझ्या झोपड्यात चूल नाही का डाका नाही, तेव्हा मना पोरगी देणार कोण. आता माया आईनं ह्यो झोपडा आणि 4 शेरडा मला देऊन शान तो गेला आणि तोच मना भारी पाडलाय. तेव्हा म्या बघून घेतो, आता तुम्ही निघा. त्यावेळी ती सगळी बुजुर्ग मंडळी उठून त्याच्या झोपडीच्या बाहेर जाताना एकमेकांना म्हणत, ही येताळ काय ऐकायचं नाही. इकडे 4 दिवसांनी मुंगळ्याचं ते खाल्लेलं जिरलं की पुन्हा डोंगरीच्या कपारीत बसून त्याचं खाणं सुरू होत असे. त्यावेळी ती पुन्हा धनगरवाडी गोत्यात येत असे. धनगरवाडी मुंगळ्याला कंटाळली होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की धनगरवाडी का मुंगळ्याला सहन करत होती. त्याचं काय झालं की या मुंगळ्याची आई आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर लहानग्या मुंगळ्याला घेऊन आपल्या धनगरवाडीत रडत आली. तेव्हा तिचं ते रिकामी झालेलं झोपडं तिला देऊन त्या धनगरवाडीनं तिला, लहान्या मुंगळ्याला आणि त्याच्या गोजीरवाण्या लहान 4 शेरडांना सांभाळलं. मुंगळ्या धनगरवाडीत लहानाचा मोठा झाला. नंतर त्याच्या आजारी आईनं आपला जीव सोडण्या अगोदर त्या जमलेल्या धनगरवाडीकडे बघत ती म्हणाली, माझ्या लेकराला मुंगळ्याला सांभाळा, त्याचं वराड करून द्या, तेव्हा मला शांती मिळेल. म्हणून ती धनगरवाडी मुंगळ्यानं काहीही केलं तरी त्याला सहन करत होती. आणि आता तो त्यांच्या डोक्यावर बसला. तसं पाहता या बेवारशी मुंगळ्याचा एक फायदा धनगरवाडीला व्हायचा. धनगरवाडीच्या बाहेर जाण्याचं कुठलं काम आलं की नेहमी कामात बुडालेल्या धनगरांना त्या कामासाठी वेळ द्यायला वेळच नसायचा. त्यामुळे नंतर ते काम ते धनगर मुंगळ्याला तिथे पाठवून करून घेत. हा लबाड मुंगळ्यासुद्धा त्या धनगरांची कामं नीट करत असे. धनगरांची बाहेरची सगळी कामं मुंगळ्या 4 भाकऱ्या आणि 4 देडक्या घेऊन नीट करत असे. धनगरवाडीच्या बाहेर कुठल्या दुसऱ्या धनगरवाडीत एखादं लग्न कार्य असलं आणि कुणा धनगराला कामानिमित्त त्या लग्न कार्याला जाता आलं नाही तरी रीतीप्रमाणे आहेर हा घालावा लागतो. त्यावेळी त्या लग्न कार्यात जाऊन कुण्या धनगराच्या नावानं आहेर देण्याचं काम मुंगळ्या करत असे. त्या धनगरवाडी शेरडं वगैरे विकत आणायचं काम मुंगळ्या करत असला तरी कुठल्याही अंगमेहनतीचे काम मात्र तो कधीही करत नसे. फक्त बाहेर भटकायचं, कपारीत कोंबडं बकरं भाजत 4 दिवस पोटपूजा करायची, हे त्याचे धंदे. एकदा काय झालं, मुंगळ्याच्या लंगोटी मित्र ढोल्याचं उरण गावातल्या धनगर आळीतल्या कमळीशी लग्न ठरलं. आता सोलापूर आणि उरण 2 गावात पल्ला बराच लांबचा आणि त्या ढोल्याच्या लग्नाला उरणला जायला बाकीच्या धनगरांजवळ वेळ आणि पैसा नव्हता.
पण त्या गरीब ढोल्याचा म्हातारा बा आता पार हाडाचा सापळा होऊन बिछाण्यावर पडला होता. त्याला भाकर तुकडा घालण्यासाठी त्या ढोल्याचं लग्न होणं गरजेचं होतं. फक्त अडचण होती ते ढोल्याच्या गरीब परिस्थितीची. आता त्याच्या त्या गरीब परिस्थितीमुळे त्याच्या लग्नाची सगळी जबाबदारी आली धनगरवाडीवर. मग आपली कामं मागं ठेवून त्या ढोल्याच्या लग्नासाठी 8-10 दिवस उरणला जाऊन राहणं इथल्या धनगरांना शक्य नव्हतं. तेवढा वेळ आणि पैसा कोणाजवळ नव्हता. तसा त्या धनगरवाडीतला ढोल्या एक चांगला आणि कष्टाळू तरुण होता. त्याच्या म्हाताऱ्या बाच्या जुन्या ओळखीमुळे त्याला आमच्या उरण गावातल्या कमळीचं स्थळ त्याला आलं होतं. त्या कमळीला ढोल्या ओळखत होता. पूर्वी आपल्या बाबरोबर जत्रेला आलेल्या ढोल्याला त्यावेळी कमळी आवडली सुद्धा होती आणि तिचं आलेलं स्थळ त्याने आणि त्याच्या बाने स्वीकारलं होतं. आता ढोल्यापेक्षा कमळीच्या घरची परिस्थिती तशी जरा ठीक होती. धनगरी रिवाजाप्रमाणे ढोल्याचं लग्न धनगरवाडीत व्हायला हवं होतं. पण त्या लग्न कार्यातल्या जेवणावळीचा खर्च, वरातीच्या तिकिटाचा खर्च, नवरीच्या लुगड्या चोळीचा खर्च आणि देवाभूतांना घालण्याच्या वेगळ्या दारू मटणाच्या जेवणावळीचा खर्च गरीब ढोल्याला झेपणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी उरणला जाऊन तिथे लग्न करायचं आणि लग्नाचा सगळा खर्च सासरकडच्यानी पोसायचा आणि मग कमळीला आपल्या झोपडीत आणायचं असं ठरवलं आणि तसा निरोप त्यांनी उरणला पाठवला. सासरची मंडळी ह्या गोष्टीला तयार झाली. ढोल्याचं म्हणणं धनगरवाडीलाही पटलं. पण धनगरी रीतीप्रमाणे त्याच्या धनगरवाडीतली 2 माणसं ढोल्याबरोबर जाणं आवश्यक होतं. अर्थात उरणला जाण्याचा खर्च ढोल्या आपली एक बकरी विकून करणार होता. मग नेहमीप्रमाणे धनगरवाडीनं ठरवलं ढोल्याबरोबर रेकाम टेकडा मुंगळ्या आणि कातळ्या धनगराचा आजोबा या दोघांनी जावं. आता ढोल्याची जायची सगळी तयारी झाली. त्यावेळी त्या धनगरवाडीतले बुजुर्ग मुंगळ्याला बाजूला घेऊन म्हणाले, लेका मुंगळ्या, अरे तुला आम्ही ढोल्याच्या वराडाला त्याच्या संग धाडतोय, पण तथं मात्र काय आगळी करू नको, नाही तर तू आमच्या ढोल्याची आबरू घालवून येशील. तेव्हा मुंगळ्या आपलं ते आकर्षक हसू हसत म्हणाला, आजानू ढोल्या माझा मैत्र रे, मी तथं काय पण आगळी करणार नाही. ढोल्याच्या लग्नाला जाण्यासाठी एका धनगरानं मुंगळ्याला आपले नवे कपडे घालण्यासाठी तात्पुरते दिले. ते कपडे घालून मुंगळे आणि तो कातळ्याचा आजा ढोल्याबरोबर त्याच्या लग्नाला जाण्यासाठी उरणच्या एसटीत बसले. त्यावेळी मुंगळ्याला आपल्या आयुष्यात आता फार काहीतरी वेगळं घडणार आहे. आपल्याला पहिल्या प्रेमाचा साक्षात्कार होणार आहे. एका चांगल्या आयुष्याचा अर्थ आपल्याला जाणवणार आहे याची कल्पनाच नव्हती. विधिलिखिताप्रमाणे सगळं घडत गेलं. आमच्या ढोल्याचं लग्न उरणला फार छान झालं. या लग्नाला कमळीची जीवाभावाची बालमैत्रीण रुही आली होती आणि ह्या सुंदर रुहीनं आमच्या बेवारशी मुंगळ्याचं उर्वरित आयुष्य बदलवलं. आयुष्याकडे गंभीरपणे पाहायला शिकवलं. चांगल्या माणसाच्या सहवासात आलेली व्यक्ती चांगली होते ना, तसं झालं मुंगळ्याचं. तशी ही रुही उरणच्या धनगरवाडीतली सगळ्यात सुंदर तरुणी. उंच उफाड्या बांध्याची, गोरीपान लालसर वर्णाची, पण सडपातळ बांध्याची होती. म्हणजे तिची भरगच्च वक्षस्थळं, सिंहकटी आणि ते लचकत चालणारे नाजूक नितंब कोणा तरुणाची तिच्यावरची नजर ढळू देत नव्हते. रुहीचे गर्द तपकिरी डोळे अगदी तिच्या बासारखे पण विलक्षण सुंदर. तिचे ते नितंबाखाली येणारे दाट लांबसडक केस तिच्या डोळ्यासारखे पिंगट. त्यात तिचं ते एका गालाला खळी पाडून हसणं फार छान. रुही अत्यंत सुंदर होती आणि तिच्या नितळ सौंदर्याप्रमाणे तिचा स्वभावसुद्धा फार सरळ, हसरा, अल्लड. आयुष्य म्हणजे मस्त खाणं पिणं आणि आपल्या आईवडील आणि दादाकडनं लाड करून घेणं एवढंच त्यावेळी रुहीच्या आयुष्याला अर्थ. तिच्या भोवती भुंग्याप्रमाणे फिरणाऱ्या अनेक तरुणांच्या नजरा रुहीला उगाचच हसवत आल्या होत्या. अनेक धनगर तरुणांच्या हृदयाची धडकन ही रुही असली तरी तिच्या जवळपास जायचं धैर्य कोणात नव्हतं. तसे 1-2 प्रेमवीरांनी तिच्याजवळ जायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या दादानी त्या प्रेमवीरांना बडवून तिची माफी मागायला लावली. तर अशी ही रूपवान रुही उरणच्या धनगरवाडीतली सगळ्यात श्रीमंत असलेल्या बस्त्या धनगराची एकुलती एक लाडकी लेक. तिचा राक्षसासारखा उंचापुरा बाप बस्त्या आणि तसाच आडदाड भाऊ धर्म्या आणि अगदी रुहीच्या सौंदर्याची तिची शांत आई तानी ह्या आपल्या कुटुंबासह रुही आपल्या मातीच्या दुमजली घरात सुखात राहत होती. तिच्या बाजवळ 2000च्या वर शेरडं होती. खुरडात 5-50 कोंबड्या होत्या. गोट्यात 4 म्हशी होत्या. आता ही अशी श्रीमंती एखाद्या धनगराजवळ फार कमी असते. रुहीचा भाऊ दिसायला रुहीसारखा मर्दानी देखणा, तरी ह्या आडदांड धर्म्याचा स्वभाव थंड गोगलगाईसारखा होता. धर्म्या आगीत लोखंड घालून भात्यानं कोळसे फुरवून
त्यावर लोखंड तापवत असे आणि त्या लोखंडावर घणाचे घाव घालून कुऱ्हाडी, विळे, भाले तयार करत असे. रुहीचे वडील बस्ते आपली 2000 शेरडं 4 धनगरांच्या मदतीनं मोठमोठ्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात 1-2 दिवस बसवत आणि चांगली कमाई करत. त्यांच्या त्या जमिनीवर बसणाऱ्या शेरडांना नेहमी दूरदूरच्या शेतकऱ्यांकडनं बोलावणी येत असत. बस्त्या असा 2-4 दिवस घराबाहेर राहून भरपूर कमवत असे. देशावर शेतामध्ये अशी शेरडं बसवली जातात. ही शेरडं शेताची कापणी झाल्यावर बसवली जातात. शेरडं शेतात बसवणं म्हणजे शेताची कापणी झाल्यावर शेतातले सड काढून शेत मोकळं केलं जातं. नंतर शेतकरी एखाद्या धनगराकडे 1 किंवा 2-4 दिवसांच्या बोलीवर शेरडं बसवण्याचा भाव ठरवून त्या मोकळ्या शेतात ही सरडं बसवून घेतात. त्यामुळे दिवसभर त्या शेतात राहणाऱ्या अनेक शेरडांचं मलमूत्र त्या शेतात जमून त्या शेताला वर्षभर पुरेल इतकं खत आणायचे मिळतं. त्या खतामुळे शेताचा कससुद्धा चांगला राहतो. त्या शेतात पेरलेलं पीक छान येतं. तसा आडदाण बस्त्या आणि धर्मा आपण बरं की आपलं काम बरं या वृत्तीचे. एकंदरीत काय, रुहीचं ते छोटंसं कुटुंब फार सुखासमाधानात होतं. आता ह्याच सोलापूरच्या धनगर आळीतल्या विठ्या धनगराची कमळी ही एकुलती एक मुलगी. हा विठ्या आणि ढोल्याचा बा पूर्वी उरणला राहायचे, तेव्हापासून या दोघांची मैत्री. पुढे ढोल्याचा बा ढोल्याला घेऊन सोलापूरच्या धनगरवाडीत राहायला गेला होता. पुढे ढोल्याच्या आजारी बाला पाहायला विठ्या धनगर सोलापूरला आला, तेव्हा त्यांनी आणि ढोल्याच्या बानं कमळीचं आणि ढोल्याचं लग्न जमवलं. कमळीच्या धनगर आळीतल्या तिच्या अनेक बालमैत्रिणी लग्नाच्या 1 दिवस अगोदर कमळीच्या झोपडीत येऊन राहिल्या, तेव्हा रुहीसुद्धा आली. आता रुहीला माहिती होतं की आपल्या सौंदर्यावर आणि श्रीमंतीवर आपल्या धनगरवाडीतल्या इतर तरुणी जळतात, आपल्याकडे ईर्षेनं बघतात, त्यात ही कमळीसुद्धा. त्यामुळे तिला खरं तर कमळीच्या झोपडीत जायचं नव्हतं, पण तिची आई त्यावेळी रुहीला म्हणाली, अगं रुहे पोरी, जर तू आज कमळीच्या झोपडीत नाही गेली तर उद्या तुझ्या लग्नाला कोण येणार नाही. आपली धनगराची रीत पाळायला पाहिजे ना. 1 दिवसाचा तर प्रश्न. मग रुही नाईलाजानं कमळीच्या झोपडीत गेली आणि नंतर मुंगळ्याला पाहिल्यावर आपण कमळीच्या लग्नाला आलो ते फार बरं केलं असं तिला वाटलं. आमच्या मुंगळ्यानं ढोल्याच्या त्या लग्नात जेव्हा पहिल्यांदा रुहीला बघितलं तेव्हा तिचं लावण्य बघून तो मंत्रमुग्ध होऊन रुहीकडे बघत राहिला. कुणी तरुणी इतकी सुंदर असू शकते याच्यावर पहिल्यांदा त्याचा विश्वासच बसत नव्हता. तिचा तो गुलाबी वर्ण, सरळ चाफेकळी नाक, त्या गोऱ्या लाल नाकाच्या नागपुडीत चमकणारी सोन्याची गुलाबी खाड्याची चमकी, ती चमकी रुही हसताना सतत चमकायची. ती सुंदर तरुणी एखाद्या अंबाबाईसारखी सुंदर होती आणि मुंगळ्या प्रथमदर्शनी रुहीच्या प्रेमात पडला. रुहीला सुद्धा तो उंच सावळा देखणा तरुण बघता क्षणी आवडला. आता यौवनातल्या पहिल्या प्रेमाचं पिसाट वारं एखाद्या तरुण तरुणीला लागल्यावर त्यांना ते कसं वागायला लावतं हे कालिदासाशिवाय कोणी नीट सांगू शकणार नाही. आणि तेच पिसाट वारं रुही आणि मुंगळ्याला लागलं. आता यौवनात तरुणीला ती प्रत्येक तरुण तिच्या स्वप्नाचा राजकुमार वाटतो. त्यावेळी तिला कुठलीही गोष्ट सुंदर दिसते, चांगली दिसते, सगळं जग गुलाबी वाटतं. एक गोड सुखद हुरहुर तिच्या मनाला लागून राहते. कुणाचं हसणं त्या मुलाला सुखावतं, पण ही सगळी करामत ना त्या पिसाट वाऱ्याची असते. त्यावेळी मदनाचा तो बाण कोणाच्या हृदयात शिरून कुठल्या प्रेमाचा वर्षाव करेल कोणालाही सांगता येणार नाही. हे सगळं रुही आणि मुंगळ्याबरोबर घडलं. त्या दिवशी रुहीला पाहिल्यावर आपलं देहभान हरवलेल्या मुंगळ्याला पहिल्यांदा आपल्या नष्ट्या आयुष्याची जाणीव झाली. आपल्याजवळ या तरुणीला देण्यासाठी काहीच नाही, साधी चूलही नाही. कुणाच्या लग्नकार्यात जायला दुसऱ्याचे कपडे आपल्याला घालावे लागतात याची त्याला त्या क्षणी विलक्षण खंत वाटली. आज आपण जगातले सगळ्यात मोठे भिकारी आहोत आणि त्या सुंदर तरुणीकडं साधं बघायची सुद्धा आपली लायकी नाही हे जाणून मुंगळ्या आज आयुष्यात पहिल्यांदा हताश झाला. त्याला वाटलं त्या सोनसळी तरुणीचा हात आपण कशाच्या आधारावर कोणाकडे मागणार. त्याची स्वतःची 4 शेरडं मारायला आली होती आणि त्याला त्या सगळ्याची जाणीव त्या सौंदर्याला पाहिल्यावर झाली. मुंगळ्याला वाटलं आता सगळं काही संपलं, आपल्या आयुष्यात आपण काही करायची वेळही निघून गेली आहे, आता धडपड करावी असं ठरवलं तरी आपण काय करू शकणार. या सगळ्या विचारांनी मुंगळ्याची रुहीकडे वारंवार वळणारी नजर आता खाली वळली होती. आता या तरुणीकरता आपण काही धडपड करावी तर तोवर तिचं लग्न होऊन तिला मुलं बाळंसुद्धा झाली असतील हे त्याला जाणवलं. त्यात उरण ते सोलापूर हे अंतर खूप.
आणि या सगळ्या विचारांनी खिन्न झालेल्या मुंगळ्याच्या तोंडावरचं आकर्षक हसू मावळलं. त्यांनी नंतर रुहीकडे बघण्याचं टाळून आपली नजर खाली घातली. त्यावेळी त्याच्याकडे बघून त्याला चिडवत असणाऱ्या रुहीला अचानक मुंगळ्यातला हा बदल जाणवला. तिला आश्चर्य वाटलं. रुहीला वाटलं, या उमद्या तरुणाला असं अचानक रडकं तोंड करायला काय झालं. खरं तर तिला कमळीच्या नवऱ्याबरोबर पाठीराखा म्हणून आलेला तो देखणा तरुण खूप आवडला होता. त्याचे ते दाट सरळ केस, त्याचे ते भेदक डोळे तिला खूप आवडले. पण तो तरुण कोण, त्याचं नाव काय, तो काय करतो हे तिला काही माहिती नव्हतं. आणि आता जवळीक साधून त्याची काही माहिती काढावी तर तो देखणा तरुण जणू त्याचा म्हातारा आत्ताच गेल्याप्रमाणे रडकं तोंड घेऊन खाली बघत बसला होता. ते बघून रुही भयंकर चिडली. आज आयुष्यात प्रथमच कुणा तरुणाला तिने त्याच्या नजरेच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं होतं तर त्या मूर्ख तरुणानं तिच्याकडं न बघता चक्क खाली मान घातली होती. याचा अर्थ त्या देखण्या तरुणानं तिला सरळ नाकारलं होतं. आणि तो सुंदर रुहीचा भयंकर अपमान होता. आणि तो अपमान ती कधीही सहन करणार नव्हती. ती त्या बस्त्या धनगराची पोर होती. तिच्या एका कटाक्षासाठी तडफडणारे तरुण तिला कधी आवडलेच नव्हते. तरी हे सोलापूरचं पात्र तिने त्याला दुजोरा दिलेला असताना सुद्धा मान खाली घालून तिच्याकडे बघण्याचं टाळत होतं. या सगळ्याचा अर्थ काय होता, तो तिचा अपमान करत होता. नंतर रुहीने अगदी बारकाईनं मुंगळ्याकडे बघून स्वतःशीच काही ठरवलं होतं. परंतु त्यावेळी मात्र सुंदर रुहीला एक जाणवलं होतं. तिच्या त्या स्वप्नाच्या प्रतिबिंबात ह्याच तरुणाचं प्रतिबिंब तिला दिसलं होतं. तिला हा काळ्याभोर भेदक नजरेचा तरुण फार आवडला होता. तिला हेही जाणवलं की त्या तरुणाची आर्थिक परिस्थिती ठीक दिसत नव्हती. त्यांनी घातलेले कपडे जणू दुसऱ्या कोणाचे असावेत तसे त्याला ते घट्ट बसत होते. कदाचित त्यांनी ते कपडे आपल्या मित्राकडनं उसने मागितलेले असावेत. तेव्हा तिने ठरवलं की हा तरुण जर फार गरीब असला तरी आपल्या धर्म्या दादाला या तरुणाबद्दल सर्व सांगून त्याची चौकशी करायची. तसं रुहीला तो तरुण फार गरीब असला तर काही फरक पडत नव्हता. लहानपणापासून आवडणारी प्रत्येक गोष्ट तिचे बाबा आणि भाऊ तिला देत आले होते. असाच हा तरुण तिला आवडला होता आणि तो तिला नक्की मिळणार होता. पण अगोदर धर्म्यादादाकडनं त्याची सगळी माहिती काढावी. आपल्या धर्म्यादादाची आठवण येताच रुही काही क्षण स्तब्ध राहिली होती. कारण सध्या तिच्या आईवडिलांची आणि धर्म्यादादाची मनस्थिती जरा ठीक नव्हती. आणि त्याला कारण होती ती नखरेल सावली. आपल्या धर्मदादाच्या या दोलायमान परिस्थितीत त्यांना या तरुणाबद्दल काही सांगणं योग्य ठरेल का, हाच विचार रुही आत्ता करत होती. आता रुहीचा दादा धर्म्या त्याचं काय झालं होतं. धर्म्या आणि रुहीचा सख्खा मामा हनुमंत्या हा त्यांच्या घरापासून 4च पावलं अंतरावर राहत होता. या हनुमंत्या मामाची सावली नावाची एकुलती एक भयंकर लाडावलेली नखरेल लेक होती. तशी सावली रुहीच्याच वयाची म्हणजे 15 वर्षांची होती. ती अगदी सामान्य रूपाची, हडकुळी, काळ्या वर्णाची आणि पातळ केसांची सावली विलक्षण नखरेल मात्र होती. आता बस्त्याचा धर्म्या 20 वर्षांचा तरुणाबाण गडी फार देखणा होता. धर्म्या 20 वर्षाचा होता पण दिसायला 25शी पार केलेल्या तरुणाप्रमाणे आडदांड पण शांत स्वभावाचा होता. आता काय झालं, धनगराच्या रीतिरिवाजाप्रमाणे मामाची लेक भाच्यालाच द्यायची. त्यामुळे सावलीचं आणि धर्म्याचं लग्न अगदी लहानपणीच ठरवलेलं होतं. मात्र धर्म्याला आणि रुहीला सुद्धा ही केसाच्या बटा काढणारी, डोळ्यात काजळ घालून पावडर चोपडून छाती आणि कंबर लचकवत चालणारी सावली अजिबात म्हणजे अजिबात आवडत नव्हती. आता सावली आणि रुही एकाच वयाच्या होत्या पण त्या दोघीत मैत्रीचं असं अजिबात नातं नव्हतं आणि त्या दोघींचं एकमेकींची पट देखील नव्हतं. तसं त्यांचं एकमेकींच्या घरी येणं जाणं असूनसुद्धा त्या कधी एकमेकींशी विशेष असं बोलतसुद्धा नसत. शांत धर्म्याला सावली अजिबात आवडत नव्हती. त्यामुळे त्याला तिच्याशी लग्नसुद्धा करायचं नव्हतं. त्याने अनेक वेळा त्याचा बाप बस्त्यात जवळपास नसताना आपल्या आईला आपल्याला सावलीशी लग्न करायचं नाही हे सांगितलेलं होतं. त्यावेळी त्याची आय तानी तव्यावर भाकरी टाकत म्हणाली, अरे लेकरा धर्म्या, कवा पण पोरीचा तोंड बघू नकोस तर लेकरा पोरीचा गुण बघायचा असतो. आणि तसा सावली बरा आहे.
आणि धनगरी रीत तुला मोडीता यायची नाही. त्यावर धर्म्या गप्प बसला होता. त्याला माहिती होतं जर त्यांनी धनगरी रीतीप्रमाणे सावलीशी लग्न केलं नाही तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धनगरवाडी वाळीत टाकेल. त्यामुळे त्याचाही नाईलाज झाला होता. आता इकडे धर्म्याची ही तरा होती तर सावलीची दुसरीच तरा होती. सावलीला सुद्धा देखणा धडधाकट पण बर्फासारखा शांत आणि नेहमी कामात बुडालेला हा धर्म्या कधीच आवडलेला नव्हता. त्यात त्याचे ते पैलवानासारखे बारीक कापलेले केस तिला अजिबात आवडत नसत. सावलीला त्याच्या त्या थंड वृत्तीचा विलक्षण राग येत असे. ती कधी दुपारी मुद्दाम बस्त्याच्या घरी जात असे आणि नंतर काम करणाऱ्या धर्मेच्या जवळपास मुद्दाम ती फिरत राहायची. त्यावेळी तिला वाटत असे की या धर्म्यानं सर्वांच्या नकळत तिला जवळ घ्यावं, तिला कुरवळावं. पण तो थंड गडी साधं तिच्याकडे ढुंकून सुद्धा बघायचा नाही. एकदा या चावचाल सावलीनं आजूबाजूला कुणी नसताना सरळ धर्म्याला मिठी मारली तेव्हा दचकलेल्या धर्म्यानं सरळ तिच्या थोबाडीत लगावून दिली आणि खालच्या आवाजात म्हणाला, सावले ये मना पसंत नाही आणि आपल्या वराडाला अजून छान मोप वखत आहे. आणि खरं सांगायचं ना सावले तर मना तुझ्याबरोबर वराड करायचा नाही. मना तू नगस तसा तू तुझ्या बापाला सांग. आणि हे ऐकून सावली संतापानं वेडी पिशवून आपल्या घरी आली होती. आल्या आल्या आपल्या झोपलेल्या आईला हलवून उठवत ती म्हणाली, आये मना यो धर्म्या नग आहे, मया त्याच्या संग वराड करायची नाही. तेव्हा तिची आई जांभई देत म्हणाली, सावले लेकरा असं येड्यागत बोंबलू नग. अगो असा धर्म्यावानी शाणा पोरगा कुठं गावायचा नाही. आणि धनगरी रिवाज आमासनी मोडता पण यायचा नाही तवा आता मनांनी जुदे. आणि तिची आई कूस पालटून झोपी गेली. तेव्हा सावलीच्या मनात आलं की या धर्म्याबरोबर उभा जन्म काढायचा कसा. ती धर्म्याला शिव्या देत गप्प बसली. आता धनगरांच्या रीतीप्रमाणे जर मामाच्या मुलीचं भाच्याशी लग्न झालं नाही आणि कोणी ती रीत मोडली तर धनगरवाडी त्याच क्षणी त्या दोन्ही घरांना वाळीत टाकत असे. कधीकधी त्यांची घरंसुद्धा पेटवून देण्यात येत असत. त्यात नंतर त्या कोणाशी धनगर तरुण तरुणी लग्न करत नसे. आणि हे सगळं धर्म्याला आणि सावलीला सुद्धा माहिती असल्यामुळे दोघंही मनाविरुद्ध गप्प बसले होते. नंतर धर्म्यानंच विचार केला होता की ही सावली कशी का असेना, आपल्याला त्यामुळे काय फरक पडणार आहे. तिने फक्त 2 वेळा चुलीकडे भाकर बडवून आपल्याला जेवायला घातलं की बास. आता ती सावली असू दे नाही तर आणखीन कोणी मसणी असू दे, ती त्याचं पोर काढून चुलीकडे भाकऱ्याच बडवणार होती ना. या विचाराने धर्म्यांनी आपल्या डोक्यातनं सावलीचा विचार काढून टाकला आणि तो आपल्या कामात दंग झाला. तशी ही सावली फार चवचाल तरुणी होती. तिला खरं तर केसाचं फुगं काढणारा, तिला सिनेमाला घेऊन जाणारा, वडे भजी आणून खाऊ घालणारा असा तरुण हवा होता. हा धर्म्यासारखा थंडू पैलवान तिला नको होता. त्याचं काय झालं होतं, तिच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या गण्याचं तिच्यावर प्रेम जडलं होतं. तसा हा गण्या उंच, बारीक चणीचा आणि फार रंगेल वृत्तीचा तरुण होता. तो मेहनती होता पण फार फाजील वृत्तीचा होता. कधी सावली जरा त्याला दिसली की तो गाणं म्हणत तिला चक्क डोळा मारून खुणवायचा. त्यावेळी सावलीसुद्धा त्याला हसत हसत प्रोत्साहन द्यायची. खरं तर हा गण्या तिच्या हृदयाचा राजा होता. तिला तो नेहमी खुणावणारा गण्या फार आवडत होता. पण परिस्थितीमुळे ती फक्त त्या गण्याकडे बघत उसासे सोडत थंड धर्म्याला शिव्या घालत राहिलेली होती. तसा हा रंगेल गण्या बेवारशी होता. गेल्या वर्षी त्याचा बा दारू पिऊन पिऊन खोकत वर गेला होता आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्याची आय आपल्या नवऱ्याला भेटायला वर निघून गेली. त्यामुळे हा गण्या आता आपल्या झोपडीत एकटाच राहत होता. काही किडूक मिडूक उद्योग करून आपल्या गाडग्यात काहीतरी शिजवून खायचा आणि कधी कुठे 4 दिडक्या जास्त मिळाल्या की एखादं कोंबडं आणून थोड्या दारूच्या घोटावर ते पोटात तरी चोवायचा. त्यावेळी गण्याला नेहमी वाटत असे की आज आपल्या चुलीकडे सावली असती तर बरं झालं असतं. आपल्या घट्ट मिठीत तिला आपण चुरगळून टाकलं असतं. आता गण्याची आणि सावलीची घरं एकमेकांच्या जवळ होती. त्यामुळे त्यांना दोघांना रोज एकमेकांचं दर्शन व्हायचं. त्या नेहमीच्या दर्शनानंच ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली होती. पण त्या दोघांच्या प्रेमाला प्रेम म्हणण्यापेक्षा ते त्यांना एकमेकांबद्दल वाटणारं शारीरिक आकर्षण होतं. गण्याला सावलीचं आणि धर्म्याचं लग्न ठरलं हे माहिती होतं. त्यात धर्म्या त्याचा लंगोटी मित्रसुद्धा होता.
त्यामुळे आडदांड धर्म्याचा थंड स्वभाव त्याच्या चांगल्या परिचयाचा होता. गण्याला माहिती होतं त्याचं सावलीशी लग्न होणार, पण कधीतरी संधी मिळतात सावलीच्या वाहत्या गंगेत आपण हात धुवून घ्यायचा हे त्यांनी पक्क केलं. अनेक वेळा ही सावली आपल्या घरात आंघोळ करताना तिच्या अर्धवट उघड्या दारातनं गण्याला नेहमी तिचं ते नग्न दर्शन व्हायचं. म्हणजे सावली आपलं तसलं दर्शन त्याला मुद्दाम देऊन त्याला खिजवण्याचं सुख घ्यायची. आणि हा फाजील गण्या सावलीच्या त्या दर्शनानं पेटून उठायचा. त्यावेळी गण्याला माहिती होतं जर आपण कधी सावलीबरोबर गडबड केली तर त्या नेहमी कामात दंग असणाऱ्या थंड धर्म्याला काही कळायचंच नाही. त्यामुळे नंतर कदाचित सावलीच्या लग्नानंतर सुद्धा आपल्याला तिच्याबरोबर संबंध ठेवता येतील. सावली या फुलपाखराला अवचित धरायची संधी बघत गण्या गप्प बसला होता आणि एकदा नदीवरून पाणी घेऊन येणाऱ्या सावलीचा हात घट्ट धरून त्यांनी जबरदस्तीनं तिचं चुंबन घेतलं. तेव्हा ती थरथरत म्हणाली, अरे गण्या न ग, बस त्याला योकाळला तर त्यो अगोदर तुझा नंतर मुडदा पाडन की रे. त्यांनी हलकेच तिला मिठीत कवटाळून सोडलं तेव्हा लाख शिव्या घातल्या. त्यानंतर ती वाईट घटना घडली आणि बिचाऱ्या धर्म्याचं उभं आयुष्य उद्ध्वस्त झालं. धर्म्या आणि सावलीच्या लग्नाला 4 महिने उरले असताना एकदा या बेवारशी गण्याला हवी ती संधी मिळाली. त्या दिवशी सावलीचा बा हनुमंत्या आपली शेरडं घेऊन पुण्या शेतकऱ्याच्या शेतात बसवायला गेला होता. सावलीची आई कपड्याचं गाठोडं घेऊन नदीवर धुवायला गेली होती. ती 4-5 तास तरी ते मळके कपडे बडवत नदीवरच असणार होती आणि गण्यानं बरोबर गणित आखलं. तो सावलीच्या अर्धवट उघड्या दारातनं सरळ सावलीच्या घरात शिरला. तेव्हा सावली मोरीत उभी राहून आंघोळ करत होती. त्यावेळी तिला माहिती होतं गण्या तिला पाहत असणार, पण तो आत्ता घरात आला याची कल्पना तिला नव्हती. गण्यानं तीच संधी घेतली. त्यांनी सावलीच्या घराचा अर्धवट उघडा असलेला दार बंद केलं, त्याला कडी घेतली आणि तो स्वतः विवस्त्र होऊन सावलीला काही काळायच्या अगोदर मोरीत शिरला. तिला उचलून त्यांनी सरळ मोहरी बाहेर आणलं, जमिनीवर पाडलं आणि तो वेड्यासारखा तिच्यावर झेपावला. नंतर त्या दीर्घ वेदनेतच तिने तो स्वर्गसुखाचा उच्चबिंदू अनुभवला होता. गण्यानं अगदी रानटी जनावराप्रमाणे बेफाम होऊन सावळीची ती कोवळी स्तनं तिला दुखत असताना देखील चुरगळून टाकली. तिचे नाजूक ओठ रक्त येईपर्यंत चुंबले होते. सावली गण्याच्या या पुरुषी आक्रमणानं पहिल्यांदा हतबल झाली. तसा तिने गण्याला एक क्षीण प्रतिकार केला होता, पण नंतर ती स्वतःच त्याच्या पुरुषी आक्रमणानं पेटून निघाली होती. त्या सकाळी गण्यानं सावलीचं कौमार्य लुटलं होतं आणि नंतर मात्र त्या स्वर्गसुखाची दोघांना चटकच लागली. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ते दोघं गण्याच्या झोपडीत ते स्वर्गसुख घेत राहिले होते. सावली आणि गण्या अशा रासक्रीडेत मग्न असताना सावलीला अचानक जाणवलं की आपली पाळी चुकली आहे. ती विलक्षण घाबरली, कारण तिच्या लग्नाला अजून 2 महिने होते. जेव्हा तिने ती गोष्ट गण्याला रडत रडत सांगितली तेव्हा गण्या तिचं चुंबन घेत म्हणाला, सावले अगं तू काय पण घाबरून शान जाऊ नगस. हे बघ, म्या काय म्हणतो ते ऐक. तू आता कवा तरी धर्म्याकडे जाऊन शान त्याला तुझ्या संगतीला घे, म्हणजे यो समदा घोळ त्याचाच होईल आणि तुमचा वराड होणार आहे. तेव्हा कोण पण काय पण बोंबलायचा नाही. त्यावेळी सावलीनं गण्याला जास्तच रडत मागे एकदा धर्म्याला तिने मिठी मारली होती तेव्हा त्यांनी कशी तिच्या थोबाडीत ठेवून दिली होती हे सांगितलं. गण्या थोडा विचारात पडला. नंतर म्हणाला, सावली तू धर्म्याबरोबर वराड करून शान घे. तो पार याडा खोळा आहे, त्याला यातला काय पण कळायचं नाही. एकदा का तुझा वराड झाला आणि यो समजा धर्म्याच्या गळ्यामध्ये अडकवला का म्या तुवा राजान तू माही राणे. त्या धर्म्याला बसू दे तिथं इटा भाजत आणि म्या तुला भाजितो. या फाजील विनोदावर दोघे खळखळून हसले आणि तेव्हा लाजलेल्या सावलीला गण्यानं घट्ट आपल्या मिठीत ओढून घेतलं. तेव्हा त्या गण्याच्या त्या मिठीत त्या बेशरम सावलीनं काही ठरवलं होतं. आता सावलीला आपल्या लग्नानंतर तिचा गण्या तिचा एक चोरटा प्रियकर म्हणून नको होता, तर आता तिला तो तिच्या बाळाचा बा आणि आपला घरधनी म्हणून हवा होता. आता ती त्या थंड धर्म्याचा भयंकर तिरस्कार करत होती. त्यावेळी सावलीला वाटलं होतं, तसं बघता हे सगळं त्या थंड धर्म्यामुळं घडलं आहे. जर कदाचित त्याने त्या दिवशी तिला झिडकारून तिच्या तोंडात ठेवून दिली नसती
तर आज कदाचित तिने दार बंद करून आंघोळ केली असती, कारण आपल्याला आंघोळ करताना गण्या चोरून बघतो हे तिला माहिती होतं. त्याला मुद्दाम उत्तेजित करण्यात तिला मजा येत असे. पण ती मजा म्हणताना आता हे भलतंच त्रांगड होऊन बसलं होतं. आता ती काहीही करून त्या धर्म्याला आपल्या आयुष्यातनं बाहेर काढून गण्याला आपल्या आयुष्यात स्थान देणार होती. आपलं लग्न झाल्यावर गण्याला असं चोरून भेटणं तिला नको होतं. सावली आता गण्याशिवाय धर्म्याचा पती म्हणून विचारच करू शकत नव्हती. जेव्हा स्त्री आपलं सर्वस्व एखाद्याला देते त्यावेळी ती त्या व्यक्तीसाठी वेळप्रसंगी आपला जीवसुद्धा देऊ शकते. सावलीला माहिती होतं गण्याचा तिच्यावर फार जीव आहे. त्या दिवशी धर्म्याच्या आणि तिच्या लग्नाबाबत बोलताना त्याच्या डोळ्यातल्या त्या अश्रूंनी तिच्या हृदयाला चटका लावला होता. परंतु त्यांच्या धनगरी रीतीमुळे तिचा नाईलाज झाला आणि आता काय व्हायचंय ते होऊ दे म्हणून ती प्रत्येक रात्री आपल्या खोलीतून गुपचूप गण्याच्या झोपडीत जाऊन त्याच्याशी रममाण होत राहिली होती. श्रोते हो, सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंसर या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. ह्या घटनेत पुढे काय होतंय हे ऐकण्यासाठी भेटूयात उद्या.